हॅलो डिअर सोल्स, आरतीज हिलिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघू श्रावण महिना तुमच्यासाठी भोले बाबा काय घेऊन येत आहे किंवा भोले बाबांचा ओव्हरऑल तुमच्यासाठी काय संदेश आहे. ठीक आहे, तर बघूया, पाईल सिलेक्शन करूया. ओके, तर तुमच्यासमोर ना दोन पाईल नंबर 1 आणि पाईल नंबर 2. ओके, बघा तुमचा पाईल नंबर 1 दिसतोय काय? आय होप दिसतोय. पाईल नंबर 1, दिस इज पाईल नंबर 1 and this is पाईल नंबर 2. बघा तुमचं इन्स्टिंक्ट काय सांगतंय, तुमचं अंतर्मन काय सांगतंय. तुम्हाला जोही पाईल अट्रॅक्ट करेल तो पाईल तुमचा असेल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला दोघांमध्ये कन्फ्यूज होत असेल ना, तर आणि दोन्ही पाईल जर आवडत असतील, दोन्ही पाईल जर अट्रॅक्ट होत असतील किंवा इन्स्टिंक्ट बोलताय दोन्ही पाईलमध्ये रिडिंग असेल, तर मे बी तुमची दोन्ही पाईलमध्ये रिडिंग असेल. तर कन्फ्यूज होऊ नका, जस्ट बी रिलॅक्स, चिल अँड बघूया. तर पाईल नंबर 1 साठी हा पाईल तुमच्यासाठी काय मेसेज आहे, भोले बाबांचा काय मेसेज आहे. आय थिंक मला शॅडो डेक पण वापरायचा आहे. चला बघूया ओव्हरऑल शॅडो डेक कुठे आहे. एक मिनिट. ठीक आहे, शॅडो डेक माहित नाही का शॅडो डेक काढला मी, पण ठीक आहे. पाईल नंबर 1 साठी काय मेसेज आहे. तर पाईल नंबर 1 ची ना प्रेझेंट एनर्जी बघते मी. पाईल नंबर 1 ची नको, ही नको, प्रेझेंट एनर्जी. पाईल नंबर 1 ची प्रेझेंट एनर्जी. फाईल नंबर 1 मी ना ती तुम्ही इंस्टाग्रामला पण व्हिडिओ अपलोड केली ना, तिथे तुम्हाला दिसेल सेम हेच कार्ड आलंय पाईल नंबर 1 साठी, आणि तिथे पण पाईल नंबर 1 साठी आय थिंक हेच कार्ड होतं. तर प्रेझेंट एनर्जी अशी ना, तुम्ही काहीतरी करतायत, मला माहित नाही तुम्ही काय करताय, तुम्ही कोण आहेत ते पण माहित नाही, तुमचा ऑरा पण छान आहे, पण तुम्ही लाईफमध्ये ज्याही पाथवर आहात ना, जिथे आहात तो एकदम राईट आहे. डाऊट करायचं नाही, संशय घ्यायचा नाही स्वतःवरती. काय म्हणतात त्याला, खूप कन्फ्यूज नाही व्हायचं की मी बरोबर चाललोय की चाललंय काय. तुमचा देवावरती पण विश्वास चांगला आहे. ओव्हरऑल तुम्ही जेही ऍक्शन घेतायत ना, ती एक डिवाईनच्या याच्यानुसारच आहे. म्हणजे जी डिवाईनची इच्छा आहे, जी नियतीची इच्छा आहे, जी प्रकृतीची इच्छा आहे, त्यानुसारच तुम्ही ऍक्शन घेतायत. त्याच्यामुळे खूप कन्फ्यूज नाही व्हायचं की मी जे करतोय किंवा करते ते राईट आहे रॉंग आहे. ओके, तर बघू येणारा मंथमध्ये तुमच्यासाठी चॅलेंज काय. चॅलेंज काय, चॅलेंज असं आहे ना की तुम्ही म्हणजे कॅल्क्युलेशन वाईज, इन द सेन्स बॅलन्स ठेवू शकता का. बॅलन्स याच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये प्लस बॅलन्स करिअरमध्ये. तुम्हाला जिथे ही रिडिंग रेझोनेट होईल ना ते घ्या. हा स्पेसिफिक मेसेज करिअरसाठी की रिलेशनशिपसाठी मला सांगा, प्लीज गाईड करा. ओके, स्पेसिफिक हा मेसेज ना थोडासा करिअर रिलेटेडच आहे. करिअर रिलेटेड म्हणजे फायनान्समध्ये पण, की बघा अशी अपॉर्च्युनिटी किंवा तुम्ही जिथे काम करताय तिथं इक्वली तुम्हाला भेटतंय का जे तुम्ही डिझर्व करतात. तुमच्या स्किलनुसार, तुमचं जे स्किल आहे त्यानुसार, तुमच्या नॉलेजनुसार, तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला तेवढा आउटपुट भेटतंय का, हे बघण्याची गरज आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि चॅलेंज काय आहे तुमच्यासाठी. सॉरी, ब्लॉकेज. व्हॉट इज ब्लॉकेज. ब्लॉकेज आहे ना तुमचे रिफ्लेक्टिव्ह, काय म्हणतात, नॉट रिफ्लेक्टिव्ह, मे बी रिफ्लेक्टिव्ह व्हायचं आहे तुम्हाला. रिफ्लेक्ट करायचं आहे तुम्ही किती इम्पल्समध्ये कोणाला काय बोलतात. कदाचित तुमचे बोलण्या अशा असतील ना, ठीक आहे तुमचं इंटेन्शन चांगलं असेल, तुमचं इंटेन्शन प्युअर असेल, पण ते समोरच्याला डायरेक्टली काय म्हणतात इथे लागू शकतं. कारण बोलणं म्हणजे आपण कधी कधी असं बोलतो ना जे बोलणं गरजेचं नसतं. मला थोडंसं थ्रोट चक्र पण तुमचं ब्लॉक असू शकतं, कारण तुम्हाला बोलण्याला पण म्हणजे असं होत असेल ना, तुम्हाला बोलायचं काहीतरी एक आहे, पण समोरची व्यक्ती त्याचं काहीतरी करून घेत असेल, आणि म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होत असेल. तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते
त्या व्यक्तीपर्यंत डायरेक्टली पोहोचत नसेल आणि ते कन्फ्युजन जास्त क्रिएट होत असेल, मिसअंडरस्टँडिंग होत असेल, असं मला बोलताना पण फील होत आहे. मे बी तुमचे एक्सप्रेशन तुम्ही ना फ्रीली एक्सप्रेस करू शकत म्हणजे फ्रीली एक्सप्रेस करू शकत नसाल. आणि येस, तर बघूया तुमच्यासाठी. ओके, मला ना याच्यातनं पण कार्ड पाहिजे. शॅडोमधनं तुमच्यासाठी काय मेसेज आहे? शॅडोमधनं मेसेज, सेल्फ रिफ्लेक्शन. ओ माय गॉड, सेल्फ रिफ्लेक्शन तुम्हाला दिसतंय का? हा फ्रंट कॅमेरा आहे, मे बी दिसणार नाही तुम्हाला. आय होप दिसेल. सेल्फ रिफ्लेक्शन. डिवाइनचा प्रेझेन्स खरंच आहे. सिरियसली तुम्हाला विश्वास असेल ना तर कळेल तुम्हाला काय असतं ते. मी आत्ता बोलले रिफ्लेक्शनचं आणि कार्ड काय आलं? सेल्फ रिफ्लेक्शन. म्हणजे लुकिंग इनवर्ड हेल्प यू सी व्हॉट इम्प्रूव्ह टू मेक बेटर चॉईसेस. अवेअरनेस इज इम्प्रूव्हमेंट. म्हणजे तुम्हाला कळेल थोडंसं ना. बघा, तुम्ही बोलताना पण कोणाला पण काही बोलतायत ना, तर थोडंसं 2-3 सेकंदाचा पॉज घ्यायचा. सपोज एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोलते, नो गुड वन, देर इज अ समवन आउट देअर फॉर यू, डोंट लेट दिस फॉल्स बिलीफ मेक यू मिस आउट. नो गुड वन्स. ओके, मे बी म्हणजे तुम्हाला कोणीतरी मॅनिपुलेट पण करत आहे. मे बी मॅनिपुलेट करते इन द सेन्स कोणीतरी आहे तुमच्या आजूबाजूला. बघा ती व्यक्ती कोण आहे. ती पण तुम्हाला काहीतरी म्हणजे जे सांगते ना ते रॉंग अझम्पशन आहे. ठीक आहे, ते अझम्पशन पण जे सांगतेत ना. आता हा मेसेज असा पडला, मी अजून डेक शफल पण नाही केला, असाच पडला. तर हा क्विक मेसेज आहे तुमच्यासाठी. बघा की कोण तुम्हाला चांगलं गुड इंटेन्शननी बोलतंय की बॅड इंटेन्शननी, नॉट फॉर यू बट फॉर अदर्स. ठीक आहे, सेल्फ रिफ्लेक्शन करायचं आहे, सेल्फ रिफ्लेक्शन करायचं आहे. ओके, तर ॲडवाईस हीच आहे. नाईट ऑफ सॉर्ट्स म्हणजे तुम्ही तुमचे बोलणं कोणाला पण हर्ट करू शकतात. सो बी वाईज वाईल चुझिंग द वर्ड्स फॉर अदर्स. ओके, हे झालं बेसिक ॲडवाईस. तर बघूया अजून रिलेशनशिपमध्ये तुमच्यासाठी काय ॲडवाईस आहे? फॉर रिलेशनशिपसाठी काय ॲडवाईस आहे? नॉट टॉकिंग, यू आरंट कम्युनिकेटिंग युअर नीड्स क्लिअरली, यू नीड टू डिस्कस हाऊ यू फील. कम्युनिकेशनच ब्लॉक असेल तर कसं समजेल समोरच्याला की तुम्हाला काय पाहिजे किंवा त्या व्यक्तीला काय पाहिजे? काय ना, आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की बिंग गार्डेड, रिजेक्शन, पेंटअप अँगर, काय ना सगळं तुम्ही ना असं भरून ठेवतायत आतमध्ये. ठीक आहे, तर तसं नाही करायचं आहे. थोडंसं एक सॉफ्ट वेने, जर रिलेशनशिपमध्ये असाल तर ही तरी रेझोनेट होईल आणि नसाल तर नका घेऊ. ओके, जनरल रिडिंग आहे, सगळंच रेझोनेट होईल असं नाही. तर नॉट टॉकिंग म्हणजे तुम्ही बोलतच नाही, कम्युनिकेशनच क्लिअरली होत नाही. तर समोरच्याला तुम्हाला काय बोलायचं ते कसं कळेल? सपोज तुम्हाला तुमची काही अपेक्षा आहे आणि तुमची अपेक्षा अशी की ह्या व्यक्तीने मी न सांगता त्या व्यक्तीने ती पूर्ण करावी, कसं कळेल? इतर रोबोट कोणी, यात रॉकेट सायन्स नाही काही की समोरच्याला. आपण माणसं आहेत, माणसांना प्लीज माणसासारखं ठेवा, त्यांना देव नका बनवू जास्त अपेक्षा करून. ओके, बोला, कम्युनिकेशन करा. एक हेल्दी रिलेशनशिपला ना हेल्दी वेने हँडल करा, जेणेकरून म्हणजे काय किती वेळ लागतो? 5-10 मिनिटं तुम्ही एकमेकांसोबत बसून बोलून तुम्ही कम्युनिकेशन करून बोलून मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करू शकतात. ठीक आहे ना, त्याला कशाला एवढं हायपर बनवायचं? तर ही रिलेशनशिपसाठी तुमची ॲडवाईस आहे. ओके, बघू भोले बाबांचा स्पेसिफिक ह्या मंथसाठी काय मेसेज आहे. एवढे नको आहे कार्ड, प्लीज वन कार्ड भोले बाबा, वन कार्ड द्या. श्रावण मंथसाठी काय मेसेज आहे? ओके, टू बी कंपॅशनेट, ऑफर कंपॅशन अँड सपोर्ट टू अदर्स, बी सोर्स ऑफ कम्फर्ट. ओके, अजून एक गोष्ट, मनात ना हार्ट पण ओपन ठेवायचं आहे जरा. काय ना, आपण कधी कधी ना खूप हार्शली जज करतो दुसऱ्यांना. का जज करतो? कारण आपल्याला त्यांची स्टोरी माहीत नाही आहे. कंपॅशनेट कसं व्हायचं आता मी सांगते. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती आहे तुमच्या आजूबाजूला, एखादी व्यक्ती, तुम्हाला त्या व्यक्तीचा खूप राग येतो. ठीक आहे, तर तुम्हाला राग का येतो? यार ही कशी आहे, मतलब म्हणजे काही पण बोलते, इलॉजिकल आहे आणि काय छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख करते. बट काय नाही, ॲक्च्युली फॉर एक्झाम्पल देते जस्ट, आपल्याला दोन्ही साईड माहीत नाही आहे त्या सिच्युएशनच्या. ती व्यक्ती कुठल्या फेजमधून जाते, प्लस ती का असं का वागते. कारण
कुठली व्यक्ती का वागते तसं, कारण पास्टमध्ये काही सिनारिओ असे झालेले असतात, त्या व्यक्तीला तसं बनवतात. त्याच्यामुळे एक एम्पॅथी ठेवायची. एम्पॅथी म्हणजे ठीक आहे, म्हणजे ही व्यक्ती असं वागते, बोलते किंवा असं काही करते ना, ह्या गोष्टीला काहीतरी रिझन आहे ना. विदाऊट लॉजिक किंवा काही लॉजिक असण्याशिवाय का कोणी असं करेल, बरोबर? तर थोडंसं प्रेम ठेवायचं इतरांबद्दल. ओके, हा मेसेज आहे तुमच्यासाठी भोलेबाबांचा. बी कंपॅशनेट सगळं, म्हणजे आणि मी तर सांगते कंपॅशनेट होण्यासाठी ना, जे हे असतील कुत्रे म्हणा, त्याच्यानंतर पक्षी असतील, त्यांच्यासाठी काहीतरी खायला द्या, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करा. जे छोटे मुलं असतील, छोटे बाळ असतील ना, ते खूप इनोसंट असतात, काइंड असतात, खूप प्रेमळ असतात. त्यांच्यासोबत तुम्ही मॅक्सिमम टाइम स्पेंड करा, जेणेकरून तुमच्यातली एम्पॅथी बाहेर येईल, सेन्सिटिव्हिटी बाहेर येईल आणि तुम्ही इतरांना छान एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघाल. ठीक आहे, तर ओके, एवढंच येतं मला. मी तुमच्यासाठी एवढेच मेसेज असतील. तर पाईल नंबर 1, तुम्हाला जर ही रिडिंग रेझोनेट झाली तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय रेझोनेट झालं, आणि हर हर महादेव नक्कीच कमेंटमध्ये करा, आणि ही रिडिंग क्लेम करण्यासाठी हर हर महादेव नक्की कमेंट करा. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट रिडिंगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लव यू. तर बघूया पाईल नंबर 2 साठी काय मेसेज आहे. पाईल नंबर 2, ओके, हा पाईल नंबर 2 आहे. तर पाईल नंबर 2 साठी काय मेसेज आहे. पाईल नंबर 2, तुम्ही ना कुठली तरी गोष्ट, म्हणजे लहानपणीच्या आठवणी मे बी तुमच्या वर येत असतील, की तुम्हाला असं वाटत असेल यार बालपण किती छान असतं, किती छान असतं ना बालपण, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी, कुठल्याही कार्ड वेर शॅडो डेक मिक्स झाले याच्यातलं हे कार्ड इकडे काय करतात. तर तुम्ही ना थोडंसं पास्टमध्ये रिफ्लेक्ट करतायत. पास्टमध्ये म्हणजे चांगल्या, म्हणजे छान छान गोष्टी, तुम्हाला शाळेतले दिवस आठवत आहेत, त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी आठवत आहेत, ज्या ज्या छान छान होत्या, छान छान मेमरीज आठवत आहेत तुम्हाला. तुम्ही हे पण आठवत आहेत की मी किती एन्जॉय केलं आहे लहान होतो तेव्हा, आणि मे बी तुम्ही हा पण विचार करताय की छान होतं ते, जीवनात छान होतं असं. तर प्रेझेंट एनर्जी काय, पाईल नंबर 1, सॉरी पाईल नंबर 2 ची, पाईल नंबर 2 ची, पाईल नंबर 2 ची प्रेझेंट एनर्जी. वाव, नाईस. प्रेझेंट एनर्जी खूप छान आहे, कार्ड नाही दाखवू शकत, बट हे स्टार कार्ड आहे. ओके, स्टार कार्ड. स्टार कार्ड म्हणजे हे कार्ड ना, म्हणजे स्टार कार्ड केव्हा येतं माहिती का, जेव्हा आयुष्यात खूप अशा स्ट्रगलफुल, पेनफुल गोष्टी होऊन जातात, ज्या खूप इंटेन्स असतात, हँडल करण्यासाठी खूप इंटेन्स असतात, आणि खूप जास्त प्रॉब्लेम नंतर खूप जास्त काय म्हणतात, म्हणजे एक एक कठीण फेज नंतर जी फेज येते ना, ही द स्टार कार्ड आहे. ओके, स्टार कार्ड म्हणजे आता खूप छान होईल तुमच्या आयुष्यात सगळं काही. ही म्हणजे तुमची प्रेझेंट एनर्जी पण ना खूप म्हणजे हिलिंग ऑरा आहे तुमचा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही ग्राउंडेड आहात म्हणजे तुमचा एक छान प्रकार बॅलन्स आहे इमोशनवरती प्लस लॉजिकल याच्यावरती, काय म्हणतात त्याला, इथं वॉटर म्हणजे इमोशन आहे आणि अर्थ म्हणजे ओके, म्हणजे तुमचा थोडा स्पिरिच्युअली प्लस काय म्हणतात त्याला, स्पिरिच्युअली मटेरियलिस्टिकली एक बॅलन्स आहे. बॅलन्स अप्रोचने तुम्ही चालताय, छान आहे, ओव्हरऑल एनर्जी छान आहे. बघू ब्लॅक मे बी तुम्ही ब्लॅक कलर घातलेला असेल तर. प्रेझेंट ब्लॉकेज काय, येणाऱ्या मनचं ब्लॉकेज असं असेल ना की तुम्ही आता ही 9 ऑफ वॉन्ड्सची एनर्जी अशी की जी बाउंड्रीज प्रोटेक्ट वगैरे करते, बट तुम्ही ओव्हरली, म्हणजे आता सपोज एखादं चांगल्या इंटेन्शनने पण येत असेल ना, तर बाउंड्रीज प्रोटेक्ट करणे काय, म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतंय की इथं म्हणजे समजा समोरची व्यक्ती आपला फायदा घेते किंवा इंटेन्शन चांगलं नाही आहे किंवा ड्रेन करते, तर तुम्ही तुमच्या बाउंड्रीज प्रोटेक्ट करतात. ठीक आहे, पण हे कार्ड रिव्हर्स आलंय, म्हणजे तुम्ही ओव्हरली प्रोटेक्टिव्ह झालात. तुम्ही तुमचे गार्ड्स आहेत ना अप केलेत, म्हणजे तुम्ही स्वतःला एकदम प्रोटेक्शन डिफेन्स मध्ये. आता कोणी आलं ना तर मी तलवार घेऊन रेडी राहील, असं म्हणजे काय म्हणतात, एक्झाम्पल देते जस्ट त्या सेन्समध्ये. तर ओव्हरली ब्लॉकेज असं आहे, हा ब्लॉकेज आहे, म्हणजे एवढं पण प्रोटेक्टिव्हनेसमध्ये यायचं नाही की तुम्ही समोरचं कोणी पण येईल तर त्याला हे करून लावशाल,
तसं नाही करायचं आहे. जरुरी नाही प्रत्येक व्यक्ती तुमच्या समोर येईल ती रॉंग इंटेन्शननीच येईल. ओके, तर हा ब्लॉकेज आहे. ॲडवाईस काय तुमच्यासाठी? ॲडवाईस ओके, लॅक माइंडसेट. डोंट बी इन लॅक माइंडसेट. ओके, माइंडसेट तुमचं ना लॅकनेसमध्ये जास्त आहे. म्हणजे ज्या गोष्टी नाही आहे त्या गोष्टींकडं फोकस खूप जास्त आहे. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे लक्ष नाही आहे. प्लीज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. प्रत्येक छोट्या गोष्टीला ज्या ईश्वराने तुम्हाला दिली ना, जी प्रत्येक छोटी गोष्ट काही पण असू शकतं. आपलं घर असू शकतं, देव आपल्याला 2 टायमाचं जेवण देतो. त्याच्यानंतर आपल्याला बाळ आहे, एक मुलगा आहे, काही पण व्हॉटेवर तुमच्या आयुष्यात जे असेल ना, त्या छोट्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना की देवा ठीक आहे. बरेच लोक अशी पण आहे आयुष्यात ज्यांच्या आयुष्यात हे काहीच नाही आहे, तुम्ही मला हे दिलं आहे, थँक्यू सो मच. असं छोट्या गोष्टींसाठी प्रॅक्टिस करायचं, थँक्यू बोलायचं. आपल्या आईवडिलांसाठी थँक्यू बोलायचं. बऱ्याच लोकांना आईवडील पण नाही आहे, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी जी आपल्याला ईश्वराने दिली ना त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड द्यायचा. ठीक आहे, ही तुमच्यासाठी ॲडवाईस आहे. बघू रिलेशनशिपसाठी तुम्हाला काय गायडन्स, रिलेशनशिपमध्ये काय गायडन्स आहे? रिलेशनशिपमध्ये एज इश्यू, यू फील टू ओल्ड और यंग टू डेट और हॅव इश्यू विथ युअर पार्टनर्स एज. ओके, पास्ट ट्रॉमा, यू नीड टू टेक अ टाइम फॉर युअर सेल्फ अँड हील युअर पास्ट ट्रॉमा. बऱ्याच गोष्टींना तुम्ही मे बी तुम्ही आता जे वागतायत किंवा जेही तुमचं बिहेवियर आहे ना करंटली, ते तुमच्या पास्ट ट्रॉमामुळे. पास्ट ट्रॉमा म्हणजे खूप मोठी गोष्ट असते नाही, पण एक पॅटर्न असतो आपला जो आपण पहिल्यापासून म्हणजे पण बघत आलोय. म्हणजे ट्रॉमा कुठल्याही गोष्टीचा का होतो आपल्याला ती गोष्ट. ट्रॉमा हा वयाच्या 7व्या वर्षापासूनच तो ट्रॉमा डेव्हलप होतो. म्हणजे ट्रॉमा काय असतो ना, तुम्ही प्लीज रिसर्च करा आणि त्या गोष्टीवरती काम करा की तुम्ही गोष्टी, सपोज एखादी गोष्ट आहे, तुम्ही कोणत्या वेने त्याला अप्रोच कसं आहे तुमचं त्या गोष्टीसाठी. फॉर एक्झाम्पल रिलेशनशिपसाठी एक वेनेच तुम्ही तुमच्या पार्टनरला कोऑपरेट करतात. समजा ती व्यक्ती तुम्हाला काही बोलली तर तुमचा अप्रोच असा असेल की एक टॉक्सिक असेल, ते तुम्हाला कळत पण असेल. ते असं नाही का तुम्हाला कळत नाही, ते कळत पण असेल, पण तुम्हाला त्या गोष्टीवरती थोडंसं क्वेश्चन करा. मी असं वागते की वागतोय, का वागतोय, मी चांगल्या वेळेने का नाही वागू शकत, ती गोष्ट हील करा. आणि यू फील टू ओल्ड और यंग टू डेट और हॅव अन इश्यू विथ युअर पार्टनर. ओके, मे बी असं होत असेल ना, तुमचा पार्टनर थोडा यंग असेल किंवा तुम्ही यंग असाल, थोडंसं क्लॅशेस का होत आहेत ना, एज गॅपमुळे पण क्लॅशेस होत आहेत. तर ॲक्सेप्ट करा त्या सिच्युएशनला जशी आहे तशी. आणि प्लीज ॲडवाईस काय तुमच्यासाठी? व्हॉट इज ॲडवाईस फॉर फाईल नंबर 2? ॲडवाईस क्वीन ऑफ वॉन्ड्स. ओके, थोडा ना इगो पण येतोय तुमचा, प्लीज इगो कमी करा. लोअर डाऊन युअर इगो. ओके, इगो काय म्हणजे मी का ऐकू, मला नाही ऐकायचं कोणाचं, मी माझ्या पॉवरमध्ये. प्लीज लोअर डाऊन युअर इगो. ओके, त्या इगोमुळे पण काय होतं ना, रिलेशनशिपमध्ये ब्लॉकेज येतोय. इगोमुळे आपण कम्युनिकेशनच करत नाही. मग ते कसं एकमेकांची भावना एकमेकांपर्यंत नाही पोहोचणार. तर इगो कमी करायचा आहे. बघूया ओव्हरऑल तुमच्यासाठी भोलेबाबांचा मेसेज काय येणाऱ्या मंथसाठी. भोलेबाबांचा मेसेज किंवा ॲडवाईस काय? व्हॉट इज ॲडवाईस फॉर यू फॉर द मंथ? वर्क लाईफ बॅलन्स इज नीडेड. प्रायोरिटाइज रेस्ट अँड रिज्युनेशन. अलो युअर सेल्फ टू रिचार्ज. खूप काम करतायत तुम्ही. भोलेबाबांचा मेसेज आहे, काम करतायत ठीक आहे, काम करा, काम गरजेचं आहे पैसे कमवण्यासाठी, बट रेस्ट पण गरजेची आहे. तुमची जर बॉडी रेस्टच करत नाही आहे, तुम्ही जर फिजिकली खूपच एक्झॉस्टच होत आहेत, तर बॉडीला प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी, कामात फोकस राहण्यासाठी तुम्हाला रिचार्ज कुठून भेटेल? रिचार्ज व्हावं लागेल ना बॉडीला. तर बॉडीला रेस्ट पण भेटण्याची गरज आहे. त्याच्यामुळे थोडं रेस्ट करा, बॅलन्स करा आयुष्यात. नुसतं काम वर्कहोलिक नका हो. काम प्लस झोप दोन्ही पण बॅलन्स झालं पाहिजे. ठीक आहे, तर पाईल नंबर 2 ही रिडिंग जर तुम्हाला रेझोनेट झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय रेझोनेट झालं. प्लस कमेंटमध्ये एनर्जी क्लेम करण्यासाठी हर हर महादेव असं लिहा. आणि येणारा श्रावण महिना तुमच्यासाठी खूप खूप छान जावो, मी अशी अपेक्षा करते. आणि भेटूया नेक्स्ट रिडिंगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. लव यू.